मानदेश प्राईममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज बुधवार म्हसवडचा आठवडी बाजार होता आणि आठवडी बाजारामध्ये एक भयंकर घटना घडली, ती म्हणजे एका गरीब शेतकऱ्याचे सातारा जिल्हा बँकेमधून तब्बल 85,000 चोरीला गेले। ही सगळी चोरीची घटना CCTVमध्ये कैद झाली। त्यानंतर हे जे शेतकरी आहेत ते डॉक्टर प्रमोद गावडे यांच्याकडे आले, त्यांनी सविस्तर त्यांना हकीकत सांगितली आणि आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। काय झालं होतं दिवसभर हे सांगा। 1/13ला तिथनं पैसे काढले मी आणि तिथनं पैसे काढून ती पोरं पण आम्ही ती कॅमेरा चेक केल्यावर ना ती कारवाळे पोरं ही होत होती। तिथनं किती सडकपत्र गेलो फाया तांबोळ्या नाही का, तिथे गेलो तर बघतो तर पैसे नाहीत, पिशवी कापली। तिथनं माघारी आलो। तुम्ही कशासाठी पैसे म्हणजे काढले? हे आपलं मेंढराची पिल्ली घ्यायसाठी काढले हो। तुमचे पैसे होते का? तुम्ही कर्ज काढलं? कर्ज काढलेलं आयला बा होळकर मधलं 3 लाख रुपयाचं। तुम्ही काय करता सांगा? माझा शेरडा कराडा व्यापार असतो। तुम्ही शेती करता? शेती बी करतो आणि शेरडा कराडा मी व्यापारात असतो माझा, त्याचा काय विषय नाही। पण मी म्हणलं आपलं जोडधंदा म्हणून आपलं मी आता शिडचं हे काम केले, आपलं म्हणलं कोकरी टाकायसाठी आपलं म्हणलं जोडधंदा करायचा, त्या हिशोबाने काढलं पैसे मी। बरोबर। आणि त्यांनी चालतच गंडवलं मला। आपल्यासोबत या भागातील काम करणारे समाजसेवक डॉक्टर प्रमोद गावडे आहेत। काय सांगाल, अशा घटना होत आहेत यावर काय सांगाल? प्रकारच्या घटना म्हसवड बाजारपेठेमध्ये वारंवार होत आहेत। यासाठी माझं इथं असणाऱ्या नगरपालिकेच्या प्रशासनाला, पोलीस प्रशासनाला, त्याचबरोबर या व्यापारी पेठेतील व्यापारी वर्गाला, वेगवेगळ्या उद्योजकांना, व्यावसायिकांना एक विनंती आहे की आपण ह्या म्हसवडसारख्या बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी, शिंगणापूर चौक असेल, चांदणी चौक असेल, स्टँडचा परिसर असेल, पोलीस स्टेशनचा परिसर असेल किंवा बाजारपेठ असेल, नगरपालिकेचा परिसर आहे, या परिसरामध्ये CCTV कॅमेरे बसवले पाहिजेत। नगरपालिकेनं या गोष्टीसाठी पुढाकार घ्यावा आणि जर त्यांना आर्थिक निधीची आर्थिक तरतूद करण्यासाठी जर काय अडचणी येत असतील तर त्यासाठी ह्या गावातील व्यापाऱ्यांना, व्यावसायिकांना, उद्योजकांना पण विनंती करतो आपल्या पंचक्रोशीतल्या की आपण याच्यामध्ये पुढाकार घ्यावा आणि आपापल्या चौकामध्ये किंवा आपण ज्या परिसरात राहतो त्या चौकामध्ये पोलीस प्रशासन आणि नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून कॅमेरे बसवावेत, जेणेकरून अशा वारंवार होणाऱ्या ह्या ज्या चोऱ्या आहेत या चोऱ्यांना आळा बसेल। आणि त्याचबरोबर हा लुबादादा म्हटलं तर तसे बघितलं तर अतिशय अल्पभूधारक शेतकरी आहेत। मासावाडी त्यांचं गाव आहे, 1-1.5 एकर जमीन आहे। ते मेंढरांचा व्यापार करतात। माझ्याकडे पण बऱ्याच वेळा माझ्या शेळ्या मेंढ्या तर माझ्याकडे पण आले होते आणि आता त्याच्याचबरोबर त्यांनी स्वतःचं शेळी मेंढ्याचा व्यवसाय करायचं पण ठरवलं होतं आणि त्यासाठी त्यांनी अहिल्यादेवी होळकर पतसंस्थेतून कर्ज काढलं होतं। आणि आजच बरोबर बाजारच्या दिवशी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या परिसरामध्ये त्यांची ती बॅग पैशाची कापलेली आहे। तर पोलीस प्रशासन आणि सगळ्यांनाच सुजाण नागरिकांना विनंती आहे, अशा गोष्टीपासून आपण सावध राहिलं पाहिजे आणि असे जर कोण संशयित आपल्याला आढळत असतील तर त्वरित पोलिसांशी संपर्क साधला पाहिजे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा लुबादादा म्हणजे आपल्या ह्या भागामध्ये कष्टकरी आणि हा मेंढपाळ व्यवसाय करणारा मेंढपाळ आहे। ह्याच्यावरती आलेलं संकट म्हणजे आपल्यावरती आलेलं संकट आहे। हे जे कष्टाचे पैसे आहेत, तर मी स्वतः या लुबादादांना मदत केलेली आहे आणि मी या चॅनलच्या माध्यमातून ह्या भागातील मेंढपाळांना किंवा व्यापारी वर्गाला, शेतकऱ्यांना विनंती करतोय, आपणही जर शक्य असेल तर या लुबादादाचे जे झालेलं काय नुकसान आहे हे भरून काढण्यासाठी थोडी आर्थिक मदत करावी। धन्यवाद। आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा, माणदेश प्राईम। सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा। नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा। धन्यवाद।